बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो वरदो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। नमो बुद्धा। सप्रेम जय भीम। आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध यांचे मित्र आणि प्रशंसक। समाजामध्ये त्या काळात सुद्धा भगवान बुद्धाची निंदा करणारे बरेच लोक होते आणि त्याचप्रमाणे काही लोक त्यांची प्रशंसा करणारे होते, काही त्यांचे मित्रसुद्धा होते जे की इतर समाजात होते आणि त्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती करून घेणार आहोत। श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका भगवान गौतम बुद्ध यांचे ज्याप्रमाणे प्रशंसक होते, ज्याप्रमाणे त्यांचे चाहते होते, तसेच त्यावेळी सुद्धा निंदा करणारे सुद्धा बरेच होते। त्याविषयीची आपण ही कहाणी पाहणार आहोत। भगवान गौतम बुद्ध हे ज्यावेळी वेळुवनाथमध्ये विहारात वास्तव्याला होते आणि त्या विहाराला कलंदक निवास म्हणून त्यावेळी संबोधले जायचे। त्या ठिकाणी त्यावेळी ब्राह्मण महिला धनंजयनी ही भारद्वाज कुटुंबातील कोण्या एका ब्राह्मणाची पत्नी होती आणि ती त्या समयी तिथे आपल्या पतीसह वास्तव्याला होती। भारद्वाज ब्राह्मण हा पती हा बुद्धांचा विरोधक होता आणि धनंजयनी मात्र बुद्धांची प्रशंसा, बुद्धांची शिष्य होती आणि ती बुद्धांना आपले वंदनीय पूजनीय मानत होती। अशाच वेळी ज्यावेळेस वेळुवनात बुद्ध विहाराला वास्तव्यास असताना त्या ठिकाणी ती आपल्या पतीला घेऊन मुक्कामाला होती आणि तिचा पती बुद्धाचा विरोधक होता। तो बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्नाला सुद्धा तो मानत नव्हता, परंतु त्याची पत्नी धनंजयनी मात्र बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाची नेहमी प्रशंसा करत होती। अशी तिची प्रवृत्ती होती। त्रिरत्नांचे स्तवन करीत असते तेव्हा तिच्या ज्यावेळेस ती त्रिरत्नाची पंचशिला ज्यावेळेस ग्रहण करीत असे त्यावेळेस तिचा पती आपले दोन्ही कर्ण बंद करत असे आणि तो तशा वागत असे। एकदा त्याने अनेक ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित केले। त्याने ब्राह्मणीला निवेदन केले की तिने वाटेल तसे करावे, परंतु या प्रसंगी बुद्धाचे स्तवन करू नये आणि अतिथीला अप्रसन्न करू नये। अशा प्रकारे त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला सांगितले। त्याप्रमाणे त्याने भोजनासाठी अनेक ब्राह्मणांना आमंत्रित केले। भोजनाने धनंजयनी कोणतेही वचन देण्यास तयार नव्हती। जेव्हा खंजीराने
केळीचे तुकडे करावे तशी तुझी खांडोळी करीन, अशी तिच्या पतीने तिला धमकी दिली. तिने स्वबलिदानाची तयारी दर्शवली आणि अशा प्रकारे तिने आपल्या वाणीच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. तिने बुद्धाच्या स्तवानार्थ 500 गाथा गायल्या. ब्राह्मणाने बिनशर्त शरणागती पत्करली. भोजन पात्र आणि सुवर्णाच्या ताट वाट्या मांडल्या गेल्या. अतिथी भोजनास्तव स्थानापन्न झाले. अतिथीला भोजन वाटतात. बुद्ध स्तवनाची तिची इच्छा प्रबलतेने उफाळून आली. तिने भोजन मध्येच वाढणे थांबविले आणि वेळवनाच्या दिशेने तोंड करून ती त्रिरत्न स्तवन गाथा गाऊ लागली. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालते झाले. मेजवान्या उद्ध्वस्त झाल्या आणि ब्राह्मणाने ब्राह्मणीला दोष दिला. आणि पुन्हा तिने भारद्वाज ब्राह्मणांना भोजन देताना त्रिरत्नाचे स्तवन केले. बुद्धांना वंदन असो, अर्थांना वंदन असो, तथागतांना वंदन असो, सर्वश्रेष्ठांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो. आणि अशा प्रकारे स्तवन करीत असतानाच भारद्वाज ब्राह्मण संतप्त झाला आणि त्याने म्हणाला, हे चांडाळिनी, तू नित्य त्या मुंडन केलेल्या वैराग्याची स्तुती करत आहेस. थांब चांडाळिनी, मी जाऊन तुझ्या गुरुला चांगला धडा शिकवतो. आणि असे म्हणून त्याने तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्यासाठी तो निघाला. त्यावेळेस धनंजयनी उत्तरली, हे धनी, सदैव समाक्षर सब्रह्म या लोकात त्या अर्हत सम्यक संबुद्धाला अशा प्रकारे बोलू शकेल असा कोणीही श्रमण, ब्राह्मण किंवा देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरीसुद्धा तुम्ही तथाकडे जायचे असेल तर तुम्ही जा. त्यानंतर तुम्हाला समजेल की तथागत काय आहेत. तेव्हा तो संतप्त अप्रसन्न ब्राह्मण भारद्वाज तथागतांच्या शोधार्थ निघाला आणि तो तथागतांचा शोध त्याने लावला. ज्या ठिकाणी तथागत थांबलेले आहेत त्या ठिकाणी तो उपस्थित झाला आणि त्याने बुद्धांना अभिवादन करण्यासाठी तिथे तो जाऊन पोचला. त्याने तिथे पोचताच तो त्यांच्या बाजूला जाऊन बसला आणि तथागतांना पाहताच त्याचे पूर्ण भ्रम निराश झाला. त्याच्या जो क्रोध होता तो आपोआप नाहीसा झाला. तो बाजूला जाऊन त्यांच्या बसला आणि तिथे बसल्यानंतर त्याने तथागतांना वंदन केले आणि त्यांना विचारले, आपण माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे, त्यासाठी मी आपल्याकडे आलो आहे. तथागताने त्याला विचारले. तुम्ही त्यावेळेस तथागतांनी आपली सहमती दर्शवली आणि त्याला विचारण्यासाठी त्याला प्रेरित केले. त्यावर त्याने सांगितले, हे तथागत, सुखी जीवनासाठी कशाचा वध करावा, अधिक विलाप करावा लागू नये यासाठी कशाचा वध करावा की ज्याने वधाने सर्वाधिक समर्थन करता असे काय आहे. तथागतांनी त्यांना उत्तर दिले, सुखप्रद जीवनासाठी क्रोधाचा वध करावा, अधिक विलाप करावा लागू नये यासाठी क्रोधाचा वध करावा. हे ब्राह्मण, ज्या मूळ विचारी आहेत, ज्याचे मूळ विचारी आहे, त्याची परिणिती उत्तेजित होण्यात आहे, ज्यात प्राणघातकी माधुरी आहे, अशा क्रोधांचा वध करावा. श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यात अधिक विलाप करावा लागू नये म्हणून तो क्रोधाचा वध करावा. तथागतांच्या प्रसादाचे आणि त्यांच्या प्रतिसादाचे उदात्त स्वरूप जाणून तो ब्राह्मण भारद्वाज तथागतांना संबोधित झाला, हे अद्भुत आहे.
तथागता हे अद्वितीय आहे. विस्थापितांना पुन्हा विस्थापित करावे, अव्यक्ताला व्यक्त करावे, पथभ्रष्टाला योग्य पथावर स्थापित करावे, तमाम दीप प्रज्वलित करून चक्षुवानांना बाह्य जग दाखवावे. तद्वतच तथागतांनी गौतमाने मला विविध प्रकाराने आपला सद्धम्म समजावून सांगितला. मी बुद्ध, धम्म आणि संघ या तिन्ही संघाला त्रिरत्नाला शरणागत आहे. मी ग्रस्त जीवनाचा त्याग करू इच्छितो. मी प्रवर्जित होऊ इच्छितो. तसे फक्त धनंजयीच बुद्धाची भक्त नव्हती, तर तिच्या प्रयासाने तिचा पतीसुद्धा तिचा भक्त झाला. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध हे या भारद्वाजाचे त्याने मनातला त्याचा जो क्रोध होता तो पूर्ण नाहीसा झाला आणि बुद्धाच्या चरणी तो लीन झाला. अशा प्रकारे श्रद्धावान उपासिकांना आपण हा व्हिडिओ आवडला या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पुन्हा पोहोचत राहतील. नमो बुद्धाय. जय भीम.